नमस्कार. आज आपण बघणार आहोत ArcGIS मध्ये एखादा डेटा क्लिप कसा करायचा. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ॲड डेटा करावा लागेल. तुम्हाला जोही डेटा क्लिप करायचा असेल तो इथे तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे. त्यासाठी तुम्हाला समजा मी डेम डेटाला क्लिप करत आहे. त्यासाठी मला एक डेम डेटाची टाईल लागेल आणि दुसरी त्या जागेची शेप फाईल लागेल. अशा दोन गोष्टी तुम्हाला लागतील. एक तर शेप फाईल आणि मग तिथली इमेज किंवा तिथली सॅटेलाइट इमेज किंवा तिथला डेम डेटा जोही तुम्हाला क्लिप करायचा असेल तो. तर आता आपल्याकडे या दोन्ही गोष्टी आलेल्या आहेत. त्यानंतर आपण इथे वरती आर्क टूल बॉक्समध्ये जाऊया आणि इथे डेटा मॅनेजमेंट टूल आहे तिकडे जाऊया. त्यामध्ये इथे रास्टर नावाचं ऑप्शन आहे, तिच्या प्लसवर क्लिक करूया आणि मग इथे रास्टर प्रोसेसिंग असं एक ऑप्शन आहे तिकडे जाऊया. त्यामध्ये आपल्याला पहिलंच ऑप्शन दिसत आहे क्लिप म्हणून, तिथे आपण डबल क्लिक करूया आणि त्यामध्ये इनपुट रास्टरच्या जागी आपण जी आपली रास्टर फाईल होती, जी आपली इमेज होती ती लावूया आणि आउटपुट एक्सटेंटमध्ये आपली जी शेप फाईल होती ती लावूया. आणि तुम्हाला इथे आउटपुट लोकेशन द्यायची आहे. ज्याही जागेवर तुम्हाला तुमचा डेटा सेव्ह करायचा आहे तुम्ही तिथले आउटपुट लोकेशन इथे देऊ शकता आणि त्यानंतर ओके करायचे. आपण इथे खाली बघू शकतो की आपली प्रोसेस ही होत आहे, त्यामुळे इथे असं क्लिप येत आहे. तर आपली फाईल ही क्लिप झालेली आहे. आपण या दोन्ही इमेजेस बंद करून बघूया. तर जशी आपली ही शेप फाईल होती तसाच आपला तो डेटा क्लिप झालेला आपल्याला दिसत आहे. तर अशा प्रकारे आज आपण बघितलं की ArcGIS मध्ये डेटा क्लिप कसा करायचा. धन्यवाद.